दादा, महाराज तुझ्यासाठी काय? महाराज माझ्यासाठी एक शिकवण आहे. म्हणजे माझ्यामधले बरेच असे गुण आहेत ना, जे मला नंतर कळले की ते नाही चांगले नाहीये. मग त्या गुणांना म्हणजे ते गुण माझ्यातनं निघून गेले. त्याच्या मागचं रिझन महाराज आहेत. खूप गोष्टी आहेत. जसं आपण बोलतो ना, की लोकांची मदत करणं म्हणा किंवा शांत राहणं, विचार करून डिसिजन घेणं. हे महाराजांच्या शिकवणीमधनं आपल्याला कळतं, की त्या व्यक्तीने कसं केलंय, कसं स्वराज्य घडवलंय आणि हे जे तुम्ही बोलता बघा मित्र वगैरे सोबत ठेवणं, तुझा जो स्वभाव आहे वगैरे तो कुठे? तर ते त्याकरताच आहे. तर महाराजांनी तेच केलं ना बघा. महाराजांनी कुठली जात नाही मानली, कुठला धर्म नाही मानला. सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केलाय कायम. मी पण तेच आहे, माझ्यात पण तेच आहे कुठे ना कुठे, की महाराज जर हे सगळं करतायत, तर मग आपण काय जात धर्म? आपण काय एकमेकांचे पाय खेचूया. आपण पण एकमेकांना घेऊन पुढे चालूया. आपण पण सगळ्या जातीच्या लोकांना आपलंच मानून पुढे जाऊया ना. आणि महाराज कुठल्या एका म्हणजे महाराजांची कुठली एक गोष्ट नाहीये शिकण्यासारखी. महाराजांचं नावच आहे. ते नाव आलं ना का तुमच्यामध्ये अवगुण येणारच नाही. तुम्ही ऑटोमॅटिक पॉझिटिव्हच होणार. तुमच्याकडनं चांगलीच कामं होतात. आणि जेव्हापासून स्ट्रीम चालू केलं ना विशेष स्पेशली, की शिवाजी महाराजांना मी खूप प्रेम करतो. पण तितकं प्रेम मला ते माझ्यातलं प्रेम कधी मला कळलं नाही, की मी महाराजांवर किती प्रेम करतो. मला माहीत नव्हतं का मला ते जाणवलं नव्हतं किंवा मला महाराजांबद्दल माहिती नव्हती. स्ट्रीम चालू केल्यानंतर मला ते कळायला लागलं हळू-हळू. म्हणजे ते महाराजांची जयंती साजरी करणं, त्यापासून ती सुरुवात झाली. मग मी महाराजांना समजायला लागलो, त्यांच्याबद्दल बघायला लागलो, लोकांकडनं त्यांच्याबद्दल कळालं. मग मला खूप जास्त म्हणजे असं आवडायला लागलं, की हे आधी का नव्हतं? माझ्यामध्ये आधी हे का नव्हतं? पण तेच बोललो ना तुम्हाला, की मला ह्या श्रीमान फॅमिलीनीच शिकवल्यात गोष्टी. त्यांनी मला गोष्टी शिकवल्या, मी त्या गोष्टी शिकलो आणि मग त्या गोष्टी मी लोकांपर्यंत पोहोचवतो. म्हणजे ते देवाण-घेवाण चालू आहे विचारांची, बाकी काय नाही. पण महाराज हे सर्वस्व आहेत. ज्या माणसाने महाराजांचं नाव घेतलं असेल आणि महाराजांना जो मानत असेल ना, तो कधी चुकीचं कामच नाही करू शकत लाईफमध्ये. हे 100% खरं आहे. म्हणजे हे मी माझ्या लाईफला पण अप्लाय केलं.